आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट. आज पत्रकार परिषद घेण्या उद्देश काय होता, नेमका विषय काय? पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश हाच की हा मे महिना चालू झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा एवढा भासू लागलेला आहे की आता टँकरची सुविधा आता या तालुक्यामध्ये करावी लागणार आहे. या तालुक्यामध्ये गुरा असतील, ढोरा असतील, शेरडा असतील, मेंढरा असतील, ह्याला पाण्यासाठी अतिशय भटकावं लागत आहे. लोकांना पाण्याच्या सुविधा नाहीत. आमच्या गिरडी गावामध्ये सुद्धा पाण्याच्या सुविधा नाही, पिकाला पाणी नाही आणि लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागत आहे. अशी परिस्थिती सुद्धा सांगोला व आमच्या गिरडी या गावामध्ये सुद्धा आहे. याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मग गिरडी गावात आता दुष्काळ परिस्थिती असताना गिरडी गावात काय नियोजन केलेलं आहे पाण्याचं, काय योजना? आमच्या गिरडी गावामध्ये एक रस्सीखेच लागलेली आहे. पैसे घाला आणि पैसे मिळवा. त्यामुळं लोकांचा विकास बाजूला, त्या अधिकाऱ्यांचा विकास चालू आहे, त्या नेत्याचा विकास चालू आहे. विकास नावाचा पोरग जन्माला येतं पण विकास कधी झालेला नाही. आज तेच विषय मांडायचा विषय होता की मौजे गिरडी या गावामध्ये अनेक कामं रखडलेली आहेत आणि त्याची बिलं निघालेली नाहीत. म्हणजे लोकांना पाणी देण्यासाठी जी पाईपलाईन आलेली आहे, जी पाईपलाईन शासनानं मंजूर केलेली आहे, जी पैसे निधी काढलेला आहे, पण तिथं पाईपलाईन नाही. ह्या पुढाऱ्यांना, ह्या ग्रामसेवकाला, ह्या सरपंचाला, या BDOला आणि या कलेक्टरला माझा सवाल आहे की तुम्ही न देता त्या ठिकाणी निधी तुम्ही त्या ठिकाणी दिला, निधी तुम्ही वर्क ऑर्डर डन केली, ते कामाची चौकशी न करता काम झालंय का नाही ते बघता तुम्ही बिलं काढताच कशी? तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अजून भरपूर गिरडी गावात मधील विषय आहेत की जिथं भ्रष्टाचाराचा बकासूर महापूर आलेला आहे. लोकांच्या समस्या कोण सांगायला तयार नाही. तिथं एक प्रकारे दुष्काळ, लोकांच्या तोंडाला पाणी नाहीये पण दुष्काळाचा महापूर आलेला असताना हा भ्रष्टाचाराचा बकासूर या गिरडी या गावामध्ये पोखरलेला आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो बघा, समोरच ज्योतिराम बुरुंगले ते पांडा गेजगे पाईपलाईन, ही पाईपलाईन मंजूर झाली, ह्याचा निधी आला आणि वर्क ऑर्डर डन होऊन ह्याला काय झालं, काम ओके म्हणून सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे निधी येऊन सुद्धा तिथं पाणी नाही. दुसरा विषय, तुकाराम माने शिवाजी मेटकरी गटार. मला सांगा, तुकाराम मानेंचं घर ते शिवाजी मेटकर यांच्यापर्यंत जे गटार आहे, ह्या गटारीला सुद्धा पैसे आले पण तिथं अद्याप गटार नाही. अशी अवस्था या गिरडी या गावामध्ये झालेली आहे. आणि मला हे जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काम करणारे आम्ही माणसं आहे, पत्रकार, पण तुम्हाला माहित आहे जिथं भ्रष्टाचार असेल तिथं आम्हाला सहन होत नाही. त्यामुळं आम्ही कोणाला काय घाबरणारी, गबसणारी असले आम्ही काय चळवळीतनं आम्ही पुढे आलेली माणसं आहे. बाबूराव पुकळे ते नामदेव कांबळे पाईपलाईनीला सुद्धा भरगच्च पैसा आलेला आहे, वर शासनाने निधी दिलेला आहे, तरी सुद्धा ती पाईपलाईन झालेली नाहीये. दत्त मंदिर ते गावरान पाणी पुरवठा विहीर पाईपलाईन, या पाईपलाईनीला सुद्धा म्हणजे गावामध्ये जे पाणी लोकांना लागतं, लोक जे भरतात त्याच्यासाठी सुद्धा पाण्यासाठी पैसा आलेला आहे पाईपलाईनसाठी, ती सुद्धा पाईपलाईन पूर्ण नाहीये. रक्कम सांगा. त्याचबरोबर शेख वस्ती ते धारवाड वस्ती पाईपलाईन करणे, म्हणजे शेख वस्ती ते धारवाड वस्ती ते पाईपलाईन करण्यासाठी सुद्धा निधी आलेला आहे. तो निधी काढलेला आहे पण तिथं अद्याप पाईपलाईन नाही. लक्ष्मण गेजगे ते गुजले वस्ती, इथं सुद्धा पाईपलाईनीसाठी पैसा आला, तिथं सुद्धा पाईपलाईन पण नाही, पाणी पण नाही. आणि पंचशील नगर ते रोहिदास जगदने वस्तीपर्यंत पाईपलाईन आहे, इथं सुद्धा पाईपलाईन नाही. पाईपलाईनीचे पैसे निघाले, पैसे पुढाऱ्यांनी खर्च केले, त्या ग्रामसेवकाच्या खिशात गेले, त्या BDOच्या खिशात गेले, त्या अधिकाऱ्याच्या खिशात गेले. पारे रोड ते तुकाराम पुकळे मुरमी रस्ता, म्हणजे या ठिकाणी पारे रोड ते तुकाराम पुकळे मुरमी रस्त्यासाठी पैसे जे मंजूर झाले, या पैसा मुरमीकरण न होता
पैसे शासनाच्या तिजोरीत न त्या ग्रामसेवकाच्या तिजोरीत आले आणि तिथं पुढाऱ्याशी संगनमत होऊन त्यांनी म्हणजे अधिकारी आणि पुढारी ही एकमेकांना मिळून जनतेच्या तोंडामध्ये धूळ ठोकण्यात, जनतेच्या तोंडाचं पाणी पुसणं, डोळ्यामध्ये धूळ टाकणं, विकासाचं गाजर दाखवण्याचं काम या घिरडी गावामधील अधिकाऱ्यांनी बीडीओने केलेलं आहे. आणि ह्यांच्यासाठी आम्ही 100% कलेक्टर ऑफिस असेल आणि पंढरपूर उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करणार. तिथं याचिका दाखल केल्यानंतर ज्या वेळेला बाबांनो हे जे पैसे मंजूर झालेले आहेत हे पैसे व्याजासहित परत झाले पाहिजेत. हे शेतकऱ्यांचे पैसे, कष्टकऱ्यांचे पैसे, मजुरांचे पैसे, हे कोणत्या आयऱ्यागिऱ्यातल्या माझ्या किंवा पुढाऱ्याच्या घरात आणलेले नाहीत, त्या अधिकाऱ्यांच्या घरात आणलेले नाहीत. हे तुमच्या आमच्या या टॅक्स मधून आलेले पैसे. त्यामुळं हा जो पैशाचा गैरवापर आहे अजून सुद्धा भरपूर आहे. असा करोडोचा भ्रष्टाचार घेरडी या गावामध्ये झालेला आहे. ह्या अधिकाऱ्यांना घेऊन, ह्या ग्रामसेवकाला घेऊन आम्ही स्वतः तिथं आता काम पाहण्यासाठी जाणार आहे. आणि आता कोणीही तिथं जीसीपी चालू करायचं नाही, ट्रॅक्टर चालू करायचं नाही, काय सुद्धा नाही. उद्यापासून आता इथून पुढं अधिकाऱ्यांनी डायरेक्ट त्या कामावर जाणे. वर्क ऑर्डर का दिली, कशासाठी दिली, पैसे कोणाच्या खात्यावरती आले, ते कसा गैरवापर झाला ह्याचा संपूर्णरित्या ह्याचा अभ्यास केला जाईल. आणि जो व्यक्ती दोषी असेल 100% पैसे तर वसूल होतीलच आणि दोषींना अटक झाली पाहिजे. हे आमचे घुटुगडे बंधू म्हणून, एक जनता म्हणून, सामान्य माणसं म्हणून, शेतकरी म्हणून आमची मागणी असेल. कोणत्या अधिकाऱ्यांनी, कोण सरपंच, कोण होते? हे बघा, कुणाचंही नाव मला घ्यायचं नाही. जो तुमचा आरोप कशा सरपंच होता, आरोप कोणावर? तत्कालीन सरपंच किती ह्या काळामध्ये, हे बघा व्हिडिओ ऐका, व्हिडिओ आहे त्या काळामध्ये, बरोबर आहे. किती 4-5 सरपंच असू द्या. किती सालचं काम आहे? कोणच्या कालावधी? हे कामाचा कालावधी किती आहे का? 24-25 24-25 26 या 3 वर्षामध्ये बीडीओ ह्याला सामील आहे, सरपंच सामील आहे, ग्रामसेवक सामील आहे, उप अभियंता PWD सामील आहे, उप अभियंता ग्रामीण पुरवठा तिथं त्याला सामील आहे, उप अभियंता जिल्हा परिषद सामील आहे आणि या सगळ्यांना हँडल करणारा बोका एक सामील आहे त्याच्यात. त्या बोक्याला 100% अटक होईल. ही 100% जनतेला न्याय मिळेल. आणि जनतेला पण माझा सवाल आहे, लय कोण आपल्या जवळचा वगैरे ह्याच्यासाठी नाही, पैसे घाला आणि राजकारण करा असे नाही. पैसे तुमच्याच खिशातले, तुम्हालाच दिले जातात, तुमच्याच कामासाठी आलेले पैसे आहेत. त्यामुळं कोणालाही पाठबळ न करता तुम्ही सत्याच्या पाठीमागे उभा राहावा आणि न्याय 100% मिळेल. या गुरांना, ढोरांना, मेंढरांना, शेरडांना, शेतकऱ्यांना, मजुरांना आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणाऱ्या सुद्धा लोकांना न्याय भेटेल असं मी आश्वासन देतो. त्यांना काय इशारा असेल आता? हा, काय इशारा असेल आपला पुढील? 100% इशारा असेल, लोकांना न्याय मिळाल्याशिवाय घुटुगडे बंधू शांत बसणार नाही, हा माझा इशारा असेल. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये हा ठराव तुम्ही मांडला का? विषय मांडला होता का? विषय मांडून, पैसे काढून, खर्च करून सगळी तयारी झालेली आहे. तशी नोंद झाली का तशी ग्रामसभेच्या? मग कामाची नोंद झाल्याशिवाय पैसे कसे निघतील? विरोधी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य काय याच्यावरती बोलले का नाही? विरोधी पक्षाला एकमेकाला मिली भगत आहेत. मी तुझं काढतो, नाहीतर तू माझं काढ. त्यांनी मागल्या वेळेला लुटला असेल, ह्यांनी ह्या वेळेला लुटला असेल. एकमेकांचं काढल्यानंतर जनतेला दिसणार, तू खा आधी नंतर मी खातो, असं चालू आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढली दिशा काय असेल? ह्यांच्यावर कारवाई करण्यासाठी की अधिकारी कार्यालय साहेबांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की याची पंचनामा करून त्याची एक समिती गठीत करा. जी समिती तिथनं सोलापूरमधनं येऊन प्रत्यक्षात पाहणी करत, तिथं काम कुठलंही झालेलं नाही तर जे कोण दोषी असतील त्यांना तिथं तात्काळ त्यांच्याकडून पैसे वसूल करावे. ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात सहभागी आहेत तिथले अधिकारी असतील किंवा जे पुढारी असतील. आणि दुसरी गोष्ट काय, आम्ही स्वतः तिथं टॅक्स पेअर आहे. आमच्या घराचा आम्ही टॅक्स भरतोय, पाणीपट्टी भरतोय स्वतः आम्ही. जर आमच्या पैशाचा दुरुपयोग होत असेल तर आम्ही एवढं शिकून, एवढं संविधान वाचून मग आम्ही जर आवाज नसतं उठवत तर आम्हाला त्या शिक्षणाचा उपयोग काय? ही आमची एक छोटीशी प्रामाणिक भावना आहे. किती रकमेचा भ्रष्टाचार असावा अंदाजे? जवळजवळ 1.5 कोटीचा भ्रष्टाचार असावा.
अजून आम्ही काढलेला नाही. ही जनतेच्या जर सगळं समोर आलं तर डोळं फिरतील. आणि ही नुसत्या घेरडीच पुरता नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. इथून पुढं तालुक्यातले तुम्हाला मी आकडं सांगेन सगळं. म्हणजे इथून पुढे तुम्ही बाकीचे पण आता खोलबोल होणार. इतर 100% ग्रामपंचायत तालुक्यातले आहेत, त्याच्याबाबतीत 100% सांगणार. 100%. म्हणजे भ्रष्टाचार असू हो शकतो. हो हो. यात कुठला नेता सांगेल असं प्रामुख्याने? ह्याच्यामध्ये माझं आमदारांना सुद्धा एक आव्हान आहे. तुमच्या लोकांना तुम्ही काय झोपा काढत आहे का? एवढा तुम्ही 2 वर्ष झाला आमदार होऊन तेवढा निधी येतो, तेवढं तिथं काम होत नाही. हे काम बघण्यासाठी तुम्हाला लोकांनी आमदार केलं आणि तुम्ही आमदारकीचा गैरवापर करून कुठं दिल्ली जावा, लंडन जावा आणि गोवा जावा ही करण्यात अर्थ नाही. म्हणजे आपलं घर सांभाळणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं विद्यमान आमदारावर आरोप आहे का आपला? आरोप माझा कोणावरच नाहीये. विद्यमान आमदार असू द्या नाही तर कोण आता कोणावर आहे बाबा? समजा पुढल्या वेळेला विद्यमान आमदार दुसरा आला कोण तर त्यांना सुद्धा आम्ही बोलणार. आरोप कोणावर असणार आहे नेमका? प्रशासनावर का? ज्याच्या कालावधीमध्ये हा भ्रष्टाचार ग्रामपंचायत. झाला त्याच आमदारावर असणार. बरं, काय इशारा काय असेल आणि काय भूमिका असेल आंदोलनाची, काय चळवळ काय करणार? आम्ही पहिला ह्याच्यामध्ये जी दोषी आहेत कलेक्टर ऑफिस मधनं 6 जणांची टीम आहे. ते 6 जणांची टीम घेरडी या गावामध्ये जाईल, सगळ्या कामाची तपासणी करेल, कागदपत्राची तपासणी करेल, ग्रामसेवकाला घेईल, सरपंचाला घेईल आणि या सगळ्याचा सखोल चौकशी करून दोषीवरती कारवाई करेल.